नंबर याने आपण तर गाडी पण धुवू शकतो. वा, हे बघा हे किती सूक्ष्म फवारा आहे. या असा पंप आहे की हा 4 स्ट्रोक पंपाच्या तोंडात मारेल असा पंप निघाला आहे हा. रामराम मंडळी, नेक्स्ट जनरेशन फार्मिंगवर मी मुलगाकडे तुमचं सहर्ष स्वागत करतो. फवारणी करताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात. पंप कोणता घ्यायचा, त्याच्यानंतर तो टिकेल का नाही, घेतल्यानंतर आता काय होतं, काही पंप असे असतात की त्याच्यामुळे पाठीला त्रास होतो, त्याचं वजन जास्त असतं आणि त्यापेक्षा मेन प्रॉब्लेम असतं की ते काही दिवसांनी त्याची बॅटरी खराब होऊन जाते, त्या पंपाला प्रेशर राहत नाही आणि तो वजनानं हलका राहत नाही. तर या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर आमचा एक प्रॉब्लेम होता. जुना पंप होता माझ्याकडं, बॅटरी पंप, तो आता जुना बी झाला, भंगारात निघायची वेळ आली. तर आता सध्या आपलं जे वाल पीक आहे तर याला फवारणीसाठी आपल्याकडं जो 4 स्ट्रोक पंप होता आणि बॅटरी पंप लागतच होता. त्यामुळे मी बाजारात गेलो होतो आणि हा पंप घेऊन आलो आहे आज. तर आपला जो फेमस कंपनी आपली ही पॅडकॉर्पचा डबल बुल पंप सरळ उचलून आणला आणि म्हटलं मी तर आणलाय, तर याची खासियतही शेतकऱ्यांना सांगू, याचा एक अनबॉक्स व्हिडिओही करू म्हटलं. शेतकरी मित्रांनो, पॅडकॉर्पच्या या डबल बुल स्प्रेअरवर महा-DBTची सबसिडीसुद्धा मिळते आणि हे FMTTकडून मान्यताप्राप्त आहे. तर काय होतं, मागच्या वेळेस मी पंपाचे अनबॉक्स व्हिडिओ केले होते आणि ते शेतकऱ्यांचे अत्यंत उपयुक्त आले. आणि एखादा पंप उचलून आणताना मी 1000 वेळा पहिला विचार करतो घेऊ का नाही, त्याचं इंटरनेटवर चेक करतो, ChatGPTला विचारतो आणि सगळ्यांनी मिळून मला एक सारांश उत्तर मिळालं की बॅटरी पंप जर वापरायचा असेल तर आपला पॅडकॉर्प कंपनीचा हा डबल बुल मला सजेशन मिळाले यूट्यूबची व्हिडिओवरून. म्हणजे एक सारांश रूपी जर म्हटलं शेवटी पर्याय हा आला, तर हा पंप मी आज घेऊन आलो शेतामध्ये फवारणीसाठी आणि याचे इथून पुढे मी वापरणार आहे. तर चला म्हटलं जे खासियत बघू, शेतकऱ्यांना दाखवू. तर याचं बघू याच्यामध्ये काय काय आलं. तर याच्यामध्ये पहिले बघा 12x14 म्हणजे 12 व्होल्ट 14 एम्पियरची लिथियम आयन बॅटरी आहे. त्याच्यानंतर 10 ते 12 लिटर पर मिनिटला जो कॅपॅसिटी असते मोटरची, तर डबल मोटर याच्यामध्ये दिलेली. आणि हा पंप मला आवडायचं कारण काय झालं, याच्यामध्ये कॉपर मोटर आहे. कॉपर मोटर बाकीच्या पंपांमध्ये कॉपर मोटर राहत नाही. कॉपर मोटर असल्यामुळे त्याची लाईफ जास्त असते, त्याच्यामध्ये पॉवर जास्त असतो. त्याच्यानंतर याच्यामध्ये बॅक सपोर्ट चांगले दिलेला आहे. त्याच्यानंतर बेल्ट चांगले दिलेले आहेत, आपण उघडून पाहणारच आहे. वॉटरप्रूफ स्विच दिलेले आहे. अरे वा, 9 व्होल्टचा LED लाईट आणि EG बॅटरी रिप्लेसमेंट आहे. तर बघू, चला सुरुवात करू काय काय निघतं याच्यामध्ये. तर याला ठेवू आपण बाजूला. तर हे बघा आपला पॅडकॉर्पचा डबल बुल बॅटरी पंप. तर याच्यामध्ये काय काय आलं ते बी बघू आपण. अरे वा, 3-in-1 नोझल बी दिलं आहे. ही लॉंग एक्सटेन्शन याच्यासाठी जोडायला. पुढे चेक करू आपण, एक एक वस्तू वापरू लगेच फास्टमध्ये. होच पाईप एक नंबर क्वालिटी दिसू राहिली मला. तर मारलं तरी तुटायचं काम नाही, गजब क्वालिटी आहे. बघू, गजब वस्तू दिसते, काहीतरी नवीन सिस्टम आलाय. अरे रे बाप, एक नंबर. याला तर लॉक आलाय सरळ म्हणजे फक्त पकडायचं काम आहे. तेही वापरून पाहू आपण हे काय नवीन. अरे हे पाठीला सपोर्ट दिसू राहिला मित्रांनो, खूपच गजब कार्यक्रम दिसतोय. ओ माय गॉड, याच्यात सरळ इटालियन गन दिसायला लागली आपल्याला. छोटू आहे पण कॉपरची दिसू राहिली. चेक करू आपण. एक नंबर क्वालिटीचा चार्जर दिसतोय, म्हणजे जे वरतून मांडलंय. अरे 1 2 3 म्हणजे 4 प्रकारचे नोझल यांनी सोबत दिले. खूपच छान. काय नाही गेलं सांगा तुम्ही अंदाज. ओ माय गॉड, 12 व्होल्टचा 9 वॅटचा LED लाईट. संध्याकाळी लाईट गेली तरी टेन्शन राहणार नाही. आणि याच्यामध्ये अजून काय नाही तर चाळणी, आणि ती बी एक नंबर क्वालिटी. अरे गजब, पैसा गेला पण मजा आली. एक नंबर भारी चीज झाली असं दिसून राहिलं. तर हा जो काही पॅडकॉर्पचा डबल बुल पंप आहे याच्यासोबत हे सर्व साहित्य आलं आणि सर्व साहित्य एक नंबर आहे. इकडे तर आपल्याला स्टोरेज स्पेस दिला यांनी, छोटं मोठं साहित्य याच्यात ठेवायला. एक नंबर क्वालिटी बघा. हे अशा प्रकारे. थोडासा आता पंपाबद्दल अजून बघू. खरंच शेतकरी मित्रांनो, आपण जे म्हणतो का नाही ब्रँड घ्यावा, तर खरंच ब्रँड असतो. आपण जर लोकलला गेलो तर लोकलच मिळणार आणि ब्रँडकडे वळालो तर ब्रँडकडेच मिळणार. इथं जाळीदार दिली म्हणजे पाठीला घाम येणार नाही. त्याच्यानंतर EG2 काढू शकतो आपण. ही बॅटरी सरळ EG रिमुवेबल बॅटरी ही समोर दिसते तुम्हाला. म्हणजे एक नंबर कार्यक्रम याचा. बॅटरी काढायला, पंप खोलायचं काम नाही. हा नोझल काढला, इथलं झाकण की. आणि जे पट्टे आहेत तर हे मी दररोज कार वापरतो, तर त्या टाईपमध्ये जे कारला वापरले जातात सीट बेल्टला ते पट्टे दिले आणि ते रबर पॅडिंग दिली. हे पण खूप महत्त्वाचं विशेष आहे. तर हा इथे लावायचा आहे, आपल्याला इथे इन्सर्ट करायचा पाठीचा सपोर्ट. म्हणजे पंप वापरताना बऱ्याच शेतकऱ्यांची पाठ दुखते आणि हा जरासा पाठीवर घेतला त्या सपोर्टने तर पाठ दुखायचं काम नाही राहणार. हे असं
म्हणजे बघा ह्या बॅक सपोर्टला इथे हे सपोर्ट दिलाय, म्हणजे एक नंबर कार्यक्रम केला यांनी. बेल्ट बी तर एक नंबर दिलाय. आता या साईडला बघू काय, तर हे बघा इथे आपलं नेहमीप्रमाणे 2 कंट्रोल स्विच दिलाय एक, आणि आवाज बी कमी आहे, नॉईस बी खूप कमी आहे. आणि हा आपला रेग्युलेटर कमी जास्त करायला, आणि हा इथे चार्जिंग सपोर्ट, आणि हे वॉटरप्रूफसाठी झाकण. आणि बिल्ड क्वालिटी बघूया आपण. खतरनाक प्लास्टिक दिसू राहिलं, म्हणजे एक नंबर ग्रेड क्वालिटीचं जे प्लास्टिक आहे हे दिसू राहिलं. आणि लाईट वेट आहे, हे काय इजी आहे. तर हा जो पंप आहे एक नंबर क्वालिटी आहे. फवारणी चेक करू आपण, याची फवारणी कशी होती. तर आता हा जवळपास एका चार्जमध्ये 30 ते 35 टाक्या होतात, आणि फास्ट चार्जिंग दिला आहे याच्यासोबत. हे जे चार्जर आहे हे फास्ट चार्जर आहे, जेणेकरून आपल्याला जास्त वेळ वाट पाहायची बी काम नाही. आणि गनची जी क्वालिटी आहे फवारणीची हे एकदम सूक्ष्म, अतिसूक्ष्म आहे. अरे याच्यामध्ये जे पाईप खराब होऊ नये म्हणून स्प्रिंग पण एक्स्ट्रा दिली. म्हणजे हे बघा सर्व गोष्टी वन टाईम आणि बजेट फ्रेंडली पंप आहे, त्यामुळे हा पंप आपण नक्की घ्या. मी याच्यावर अभ्यास करून करून पंप मिळवला, कारण माझा स्वभावच आहे पहिले काय करायचं, शोधा, सर्च करा आणि नंतरच परचेस करा. तर हा नोज पाईप आपण इथे लावला आहे. आणि याची जी बिल्ड क्वालिटी म्हणतो, याचं प्लास्टिक एक नंबर क्वालिटीचं दिलं आहे, बेल्ट चांगली दिले, 18 लिटरची टँक कॅपॅसिटी आहे. म्हणजे जे काही रोजंदारीवर आपण करतो आहे, फवारणी मारतो, शेतकऱ्याच्या अंगावर येत नाही, आणि जे रोजंदारीनं पंप नेतात त्यांच्या अंगावर येत नाही फवारणी करायचं. आणि इजी असल्यामुळं कसंही आपण याला हँडल करू शकतो. हा जो काही कनेक्टर आहे हा इथे कनेक्ट केल्यानंतर आपल्याला समोर इटालियन गन लागते. याची जी बॅटरी आहे ही लिथियम आयन असल्यामुळे ही जास्त दिवस टिकते, चार्जिंग लवकर उतरत नाही. लिथियम आयन बॅटरीचाच पंप मला घ्यायचा होता, आणि तो आज मला मिळाला आहे. पॅडकॉर्पचा डबल बुल. आणि पॅडकॉर्प ही आपली ट्रस्टेड कंपनी, हे सगळ्यांना माहिती आहे. यांचा पहिलाही पंप आमच्याकडं आहे जो आम्ही वापरतो आहे. त्याने आतापर्यंत 1 रुपया खर्च काढला नाही. त्याच्यानंतर मी पॅडकॉर्पचा डस्टिंग पंपही आणला होता, शेतकऱ्यांना सजेस्ट केला होता, तोही मला छान निघाला. त्यामुळे माझा पूर्णपणे विश्वास पॅडकॉर्पवर बसला आहे. आणि आता हे तर ऑनलाईन मी सर्च केलं, ChatGPTला विचारलं आहे, माझ्या क्वेरी टाकल्या, त्यांनी लगेच पॅडकॉर्प सजेस्टचा हा डबल बुल सजेस्ट केला. म्हटलं चला जाऊन घेऊन या आणि वापरून पाहू. हिचं आपण स्प्रे बघू आता कसं येतं. निश्चित एक नंबर आहे. याने आपण तर गाडी पण धुवू शकतो. वा, हे बघा हे किती सूक्ष्म फवारा आहे. या असा पंप आहे की हा 4 स्ट्रोक पंपाच्या तोंडात मारेल असा पंप निघाला आहे हा. आणि याचीच मला अपेक्षा होती. म्हणजे जे काही मी सर्च केलं होतं पॅडकॉर्पच्या या डबल बुल पंपाबद्दल, ते खरोखर त्याप्रमाणेच निघालं आहे. कारण याचं जी पॉवरफुल शक्ती आहे, जी मोटर आहे कॉपरची, तर ही गजब आहे. सिंगल मोटरवर बी एवढं प्रेशर आहे, आणि डबल मोटरवर बी बघा ते एक नंबर. याच्यासोबत अशा अलग अलग गन आहेत, ते आपण आता शेतामध्ये टेस्ट करू. सध्या लागलं तर एक आपण टेस्ट करून पाहू. हे पण याची अटॅचमेंट, आणि इझी अटॅचमेंट आहे, सहजासहजी जड जात नाही जोडायला. हे बघा हे लांब दांडी बी आपण वापरू शकतो. 3-in-1 गन, सिंगल गन. तुम्हाला काय तणनाशक मारायचं, औषधे मारायच्या, उंच झाडावर मारायचं, कुठेही मारा तुम्ही, हा पंप मागे हटणार नाही. हे बघा, हे बघा किती मारलं, कॅमेरावरच येऊन बसून पूर्ण प्रेशर नाही सोडलं तर मागे येतं आहे. तुम्हाला जरी हा पाहिजे असेल तर जे काही लोकल डीलर असतात आपल्या तालुक्याला, जिल्ह्याला पॅडकॉर्पचे, त्यांच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. स्क्रीनवर मी काही नंबर देतो, मला जे नंबर मिळतील यांचे, ऑनलाईन जे नंबर मिळाले यांच्याशी संपर्क करायचा, तर ते स्क्रीनवर तुम्हाला दिसेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा मंडळी. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. राम राम, धन्यवाद.